हे काय सुटतच नाही हा गुंता. बाळा, घर जेवढं मोठं तेवढी लाइटिंग असणार, आणि जेवढी मोठी लाइटिंग तेवढा गुंता होणार. पण कधी सुटणार हे काय? अरे असं केलंस तर कधीच सुटणार नाही, उलट तुटेल. तात्या कधीपासून सोडवतोय, सुटतच नाही. अरे गोष्टी गुंतल्या तर त्यांना सोडवायसाठी वेळ तर द्यावा लागणारच ना. हे असं वैतागून कसं चालेल? तुम्ही एक काम करा, तुम्ही उठा बरं, मी सांगतो काय. वा तात्या, कमाल होता तुम्ही. 2 मिनिटात गुंता सोडवला. हो ना. अरे गुंता कुठलाही असो, आयुष्याचा, नात्याचा, ह्या लाइटिंगच्या माळ्याचा, तो सोडवायला तात्याच पाहिजे. आपले वडील आपल्या पाठीशी असले ना तर जगात काहीच कठीण वाटत नाही. दरवर्षी वसुबारस आली की मला ते जाणवतं. तात्या, मी कितीही मोठा झालो, कितीही जबाबदारी घेतल्या तरी तुमचंच वासरू राहणार आहे. आप्पा, तू वाटतोच तात्या बळीबाईंचं लहान वासरू. तात्या, हे असं मला चिडवतात, काय तर म्हणे सगळं आई बाबांना विचारून करतो. पण तात्या, मला अभिमान आहे त्याचा. अरे आम्हालाही अभिमान आहे तुझा, म्हणजे सगळ्यांचाच आहे. आलं माझं वासरू आलं. मी ते हसताय काय? इकडे मला रत्नाकाचं काय खरं वाटत नाहीये. काय झालं? काय झालं काय? रत्नाका घरात आल्यापासून बाहेर आली नाही. डोक्यात राग घालून घेतात, उगाच भांडण काढेल. बापू अक्का, तू प्लीज ताई काकीला समजाव, ती अशी वाद घालू नकोस म्हणून. बाळा काका आणि सुहास, तुम्ही पल्लू काकीला आणि अर्चनाला सांगा की ती अशी मस्करी करू नका. आणि हो, तिला खूप राग आला ताईन दिवाळीला गोष्टी बिघडतील. आता तुमच्यापैकी कोणीतरी तिला समजवायला जा प्लीज. नको नको, आम्ही जर गेलो ती लगेच म्हणेल आले बायकोची बाजू घ्यायला. तू काही काळजी करू नको. अरे ननंद भाऊजांमध्ये हे होतच असतं. अरे हो सिद्धू, रत्ना अक्का येईलच, आणि तिचा राग फार काळ टिकणारा नसतो रे. ती लगेच बोलून मोकळी होईल आणि विसरूनही जाईल. हा, तू हे घे, ही वायर घे, आणि त्याचा परत गुंता होणार नाही ते बघ. बाकी गुंता सोडायला आहेतच तात्या. शांत हो, शांत. ओ, काय करताय तुम्ही? अगं, आईस पॅकने तुझं डोकं शांत करत होतो. आणि हे काय, सगळे कपडे परत काढतेस म्हणजे आपण जात नाही? नाही. तर अजून राग तसाच आहे, म्हणजे काहीतरी ठरवलंयच वाटतंय तू. हे बघ, ती आदितीची आई आहे ना, तिचं काही ऐकू नकोस. तिला काहीही वाटू दे, पण या घरची माणसं तुझ्यावर खूप प्रेम करतात. अरे ती आत्ता आली आहे, तिला काय कळणार ह्या गोष्टी? ओ, तुम्ही मला समजवू नका. आणि बाकी ती काही बोलली असली ना तरी एक गोष्ट मला तिची पटलीये. मी मुलगी आहे या घरातली, माझा हक्क कुणीही अमान्य करायचा नाही. आणि म्हणून मी ठरवलंय, मी का घर सोडून जाऊ? जायचं असेल तर जे बाहेरून आलेत त्यांनी जावं. खाली जाऊन काय उत्तर देऊ? सगळ्यांचा मूड घालवण्यात काही पॉइंट नाही, आणि हिला बोलून काही उपयोग होणार नाही. मी पण वासरू आहे ना, मला पण करंजी भरव ना. बरं बरं. ठीक आहे. बयोजी, मी सुद्धा करू पूजा? अगं सगळ्यांनाच पूजा करायची आहे. ये आधी ये तू. सिद्धू, तू पण जा तिच्यासोबत पूजा करायला. मी
जा ना. इथे माणसांपेक्षा सुद्धा जास्त प्राण्यांवर प्रेम करतात वाटतं. नाही म्हणजे घरातल्या मुलीच्या भावना राहिल्या बाजूला, पण सण साजरे करणं, परंपरा जपणं हे मात्र चुकवणार नाहीत. गेला तुमचा मान. अरे किती गोड वासरू आहे हे. ए माझा फोटो काढ ना याच्या बरोबर. तात्या इकडे या. या बाजूला बयाजी सगळ्यांनी इकडे बघा. आप्पा, मोठी बाई, बापू, ताई, चला. नाना नानी या. चला. अरे माझं लाडकं वासरू कुठे गेलं? रत्ना, हा कुठे गेले? आली तर होती, कुठे गेली बघून येतो मी. वासरू अजून रुसलाय बर का. बयोबाई, जा आणि तुमच्या वासराला घेऊन या, ते तुमचंच ऐकेल बर का. बाळा पल्लू, तोपर्यंत तुम्ही पूजा करून घ्या. अरे सुहास, अर्चना, या तोपर्यंत तुम्ही पूजा करून घ्या. या. रत्नाक्का, बोला, आता काय नवीन? कालपासून दिसला नाही. कालपासून तर तुम्ही कुणी दिसला नाहीत, कुणी माझ्याशी बोलायला आला नाहीत. आता का आली आहेस तू? तुम्हाला बोलवायला. तुमच्या कामाचा फोन झाला असेल तर गायीची आणि वासराची पूजा करून घ्या ना. इतक्या उशिरा आठवलं मला बोलवायचंय ते? नशीब आठवलं तरी. काल तर धान्य दळत असताना विसर पडला होता माझा. सॉरी रत्नाक्का, काल तुम्ही रागात होतात. सगळ्यांना वाटलं राग जाईल तुमचा. रत्नाक्का, सोडा ना आता राग. चला ना प्लीज. सासवांना बरी सांभाळून घेतेस ग तू. मला समजावून सांगतेस तसं त्यांना जाऊन सांग ना. रत्नाक्काशी नीट वागा, रत्नाक्काला मान द्या. जा, जाऊन सांग त्यांना. नाही बाई, त्यांना कसं सांगणार तू? त्या सगळ्या तुझ्या लाडक्या ना. मला तर काय, घरातलं कुणी आपलं मानतच नाही. मी असले काय नसले काय, फरक काय पडतोय? रत्नाक्का, हो असं नका बोलू. तुम्ही चुकीचं समजताय. मी चुकीची आहे ना? मग कशाला बोलवायला आली आहेस मला? अहो तसं म्हणायचं नव्हतं मला. हा, सगळं कळतंय मला. जा, येत नाही मी. रत्नाक्का, हो असं नका करू. या घरची परंपरा आहे ना, सगळे सण तुम्ही एकत्र येऊन आनंदात उत्साहात साजरे करता. मग या सणाला घरची मुलगीच नसेल तर कसं वाटेल? हे, श्श्श. तू नको शिकवू मला या घरची परंपरा. हा, मला माहितीये ना या घरची परंपरा एकच. घरातल्या सुनांचा मान राखणं, त्यांचे लाड करणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांना या घरात सामावून घेणं. आणि मुलगी म्हणजे परक्याचं धन. मला थारा नाही या घरात. रत्नाक्का, तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय. हो, गैरसमज माझाच होतोय. मलाच काही कळत नाहीये.
तू आत्ता आलीस या घरात, अजून लग्नही झालं नाहीये तुझं, आणि तू मला परंपरा शिकवतेस? अगं जितकी वर्ष मी या घरात राहिलीये ना, तितकं वय पण नाहीये तुझं. रत्नाक्का, मी तुम्हाला फक्त पूजेसाठी बोलवायला आले होते. सांगितलं नाही येणार नाहीये मी आता यापुढे कुठल्याच पूजेला येणार नाहीये मी. धान्य दळायला येणार नाहीये. इथून पुढे कुठल्याच सणाला येणार नाहीये या घरात. रत्नाक्का, प्लीज असं नका ना करू. तुम्ही नसाल तर सण कसे साजरे होतील? का सुना आहेत ना या घरच्या, आणि आता तूही आली आहेस. तुला तर काय लग्नाआधीच सगळा मान मिळालाय. पूजेचा मान काय मिळाला, आरतीचा मान काय मिळाला. या वर्षी तात्यांनी तू घरातली नसून सुद्धा तुला मानाचं पान दिलं. तू मुंबईला निघालीस तेव्हा तुला परत आणण्यासाठी अख्खं घर तुझ्या मागून आलं. आत्ताही सगळ्यांच्या आधी वासराची पूजा तू केलीस ना. म्हणजे अजून तू या घरची सून नाही झालीस तरी सगळ्यांसाठी तू घरची, आणि मी बाहेरची. नाही बाई, तू जप परंपरा. तू सून होणार आहेस या घरची, तुझ्या लाडक्या सासवांसारखी. आणि तुला माझं दुःखही कळणार नाही. एकुलती एक आहेस ना तू, भाऊ नाहीये तुला. तुमच्या घरी सून येणार नाहीये. तुझ्या घरी काय ग? वडील एकीकडे, आई एकीकडे. तुझं माहेर नेमकं कुठलं ग? मुलीसाठी तिचं माहेर किती महत्वाचं असतं हे कधीच कळणार नाही तुला. रत्नाक्का, प्लीज असं बोलू नका. तीर सही निशाने पे लगा है. हे थांब, गरम आहे, सांभाळून ग. अर्चू मीठ टाक चांगल्या हाताने. अर्चू थांब. तुम्ही चकल्यांचं पीठ मळायला घेतलंय खरं, पण मीठ जरा बेताने टाका, नाहीतर गेल्या वेळासारखं जास्त व्हायचं चकल्यांमध्ये मीठ. नानी, अहो तुम्ही कारल्याच्या पेटीस मध्ये मीठ जास्त टाकलं होतं, चकलीच्या पिठात नाही. अगं बाई, हो का? नानी. मोठी बाई, आदिती कुठे गेली आहे? कोणी पाहिलं का? नाही रे. नाही, मला वाटलं इथे आली असेल म्हणून इथे आलो मी. बरं झालं आलास. बरं सिद्धू, सांग आदितीला फराळात काय काय आवडतं? आणि हो, फराळ बनवायला मदत करायला येणार आहे का नुसतीच खायला येणार आहे? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ती कुठे हे कळायला नको का? तिला शोधतोय मी. काय रे, जराही चैन पडत नाही बायकोशिवाय. रत्ना काय रागवल्या म्हणून त्यांना बोलवायला गेली वाटतं. कोणी दुखी असेल ना, तिला अगदी बघवत नाही रे. पण इतक्या दिवसात कळायला नकोय का रत्नाक्काचा स्वभाव? त्या एकदा रागवल्या की कधी कुणाला काय बोलतील ना सांगता येत नाही बाई. पण एवढं रागवायला झालं तरी काय? काही नाही हो, फराळ बनवायला यायचं नसेल म्हणून ही नाटकं, बाकी काय. बरं, मी आदिती कुठे आहे ते बघतो. मीठ टाकलं का ग? हो टाकलं बरोबर. ती टाक बर का भरपूर. मी येत नाहीये, आणि मी येत नाहीये याला कारणीभूत सुद्धा तूच आहेस. अगं रत्ना, काय करतेस तू? ती चांगल्या मनाने तुला बोलवायला आली तर जायचं सोडून वर तिलाच काय ऐकवतेस? बिचारीचा काय दोष? नाही कसा, नाही कसा. ही पण सूनच होणार आहे ना या घरची. आणि मुळात सुरुवात कुठून झाली होती? हिच्यापासूनच ना. खोटं सगळं कुणासाठी चाललं होतं? आणि एवढं करून तात्यांनी मानाचं पान कुणाला दिलं? दिलं ते दिलं. हिनं खोटं सांगितलं. पण खोटं सांगितलंय हे समजल्यावर सुद्धा तात्यांनी ते मानाचं पान परत नाही घेतलं. हिच्यासाठी मी गाडी चालवत गेले तर हिच्या लाडक्या सासवांनी ऐकवलं मला माझ्या गाडी चालवण्यावरून, आणि त्यावरून मी रागवले तर ही कालची पोर मला बोलवायला येते, मला परंपरा शिकवते.
या ना मुद्दाम करतायत. यांना मला एकटीला पाडायचंय. मी कशी चुकीची आहे ना हे दाखवायचंय त्यांना. आणि म्हणून त्याच्यासाठी ना ही सगळी नाटकं आहेत त्यांची. आणि ही पण सामील झाली आहे त्याच्यात. सॉरी रत्नाकर, मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं. तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. प्लीज, मी चुकून काही बोलले असेल तर रत्नाक्का, तू जे काय बोललेस ते मला अजिबात आवडलेलं नाही. आणि तुला हे जे काय वाटतंय तसं काही या घरातल्या सुनांच्या मनात नाहीये आणि अदितीच्याही नाही. अगं ती बिचारी तर तुला चांगल्या मनाने बोलवायला आली आणि तू तिचाच अपमान केलास. ती बिचारी आणि मी वाईट? मी असं बोललोय का? सेठ, त्यांना काही बोलू नकोस. त्यांचं बरोबर आहे. चूक माझी आहे. मला कळायला हवं होतं. आपण दुखावलंय त्यांना. ते अजून रागात आहेत. यावेळी मी यायला नको होतं. त्यांचा राग शांत झाल्यानंतर मी आले असते तर हे सगळं घडलंच नसतं. तुझी चूक नाही आहे अदिती. ठीक आहे, गोष्टी लपवल्या, चुकलो. पण कोण चुकत नाही? कोणात भांडण होत नाहीत. जे काय गैरसमज, राग, रुसवे फुगवे सगळे दूर केलेत ना. तात्यांनी पण राग सोडला. इथे कोणाला भांडण मिटवायची इच्छाच नसेल तर त्याला आपण तरी काय करणार? हो, नाहीच आहे माझी इच्छा. आणि का असेल? घरात एखादी मोठी गोष्ट घडली आणि तुझ्यापासून लपवून ठेवली तर कसं वाटेल तुला? त्रास होईल ना? तरी मी सगळं विसरून हिला आणायला गेले होते ना. त्याच्यावरून नाही ऐकवलं मला. इतकं परक केलं मला की काल धान्य दळायला सुद्धा बोलवलं नाही. तसं काही नाहीये. आणि तुला असं का वाटतंय? तुझ्यामुळे. सिद्धू, मला असं वाटतं याला कारण तू आहेस. तू हिच्या आई वडिलांच्या घटस्फोटाचं सगळ्यांपासून लपवलं असतं ना तर मला काही वाटलं नसतं. पण तू माझ्यापासून लपवून सगळ्यांना ही गोष्ट सांगितली आणि हे सिद्ध केलंस की या घरात तुमच्या लेखी माझी किंमत काहीच नाहीये. तुला असं वाटतंय ना? रत्नाका उगाच शब्दानं शब्द वाढवते, भांडण करते. पण मी जे काही बोलते ते सत्य बोलते. सिद्धू, घरातली आपली जागा कोणी मान्य करायला तयार नसेल ना तर काय त्रास होतो हे तुला नाही कळणार. आणि तूच काय रे, घरातला प्रत्येक जण माझ्याशी असंच वागतोय. आधी गोष्टी बारीक सारीक होत्या तेव्हा मी दुर्लक्ष करत होते. पण ही आल्यापासून गोष्टी टोकाला गेल्यात. ही आल्यापासून माझं अस्तित्वच विसरून गेलेत सगळे. तुझा राग नेमका कशावर आहे? तू या घरातली असून तुला मान मिळत नाहीये याचा, की अदिती या घरात येणार आहे याचा? दोन्ही गोष्टींवर. या घरात सुना यायला लागल्यापासून परकी होत गेलीये मी. येणाऱ्या प्रत्येक सुनेनं माझ्यापासून एक एक गोष्ट दूर नेलीये. आधी माझे भाऊ, मग तात्या बयो, आणि आता तू. या मुलीने तर घरात सून म्हणून येण्याआधीच तुला माझ्यापासून दूर नेलंय. रत्नाक्का, तुला कोणी सांगितलं तुझ्यापासून मी दूर जातोय? सांगायला कशाला पाहिजे? तू स्वतःच बघ ना. या आधी कधी अशा पद्धतीनं माझ्याशी बोललायस तू? हे लपवलंयस माझ्यापासून. पण ही आल्यापासून बदललायस तू. हे बघ, जे काही घडले त्याला जबाबदार अदिती नाहीये. पूर्णपणे जबाबदार मी आहे. सावर तिलाच. रत्नाक्का, अगं तू का समजून घेत नाहीयेस? सिट बास. त्यांना राग येणं अगदी साहजिक आहे. सगळी चूक माझीच आहे. तू चल इथून.